तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण बोट नेक डिझाईन करणार आहोत. हे मी अस्तर घेतले आणि हे ब्लाउज पीस आहे. पूर्ण उंची आहे 14, 1 इंच वाढून 15 घेतली आहे. शोल्डर घेतलाय 7.5, मुंडा पण 7.5. चौथीच छातीचं ब्लाउज आहे. 8.5 आणि 2 इंच शिलाई. आणि मी इथून अर्धा इंच आतमध्ये घेतलंय आणि आर्मोलचा शेप दिलाय. गळा रुंदी 3.5. इथे 2.5 घेतलाय गळा. इकडून मी 8 इंचावर मार्किंग करून घेतलंय आणि हा बॉक्स करून घ्यायचा आधी. इथे पण 3.5च. इथून अर्धा इंचावर मार्किंग करायची आणि इथून थोडंसं असं क्रॉस घ्यायचं 3 इंचापर्यंत. बघा, आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया. हे बघा, आणि त्या अर्धा इंच वरती मी ही स्ट्रेट लाईन मारून घेतली आहे. ती पण कटिंग करून घ्यायची आधी. 4.5 इंच टप्स मार्किंग घेतलंय. आणि वरती अर्धा इंच, हे बघा, अर्धा इंचावर मार्किंग करून घेतली आहे. हे कटिंग करून घ्यायचं. म्हणजे बघा, टप्स मारल्यावर आपलं हे बरोबर स्ट्रेट येतं. मग आपला हा गळा असा झालाय. आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचंय. ब्लाउज पीसवर मी डायरेक्ट पलटी मारून घेणार आहे आणि मी ही छोटीशी नॉट बनवून घेतली आहे. आपल्याला इथे बटन लावायचं आहे म्हणून मी बघा नॉट बनवून घेतली आहे गोल्डन कलरची. हे बघा, आता आपण इथे नॉट लावायची आहे पहिली. आधी हे मध्ये कटिंग करून घेऊया. हे बघा, आपण इथे मध्ये कटिंग करून घेतलंय आणि इथे आतमध्ये घातलंय. हे बघा, आपली शिलाई मारून झाली आहे. आता हे कटिंग करून घ्यायचं हा भाग. आता इथे कट द्यायचे, तर हे पलटी मारून घ्यायचंय. हे बघा, आता आपण शिलाई मारून घ्यायची आहे पहिली गळ्याला. आता एक्स्ट्राचं कापड पूर्ण कटिंग करून घ्यायचंय.
हे बघा मी पूर्ण कटिंग करून घेतलं एक्स्ट्राचं कापड. आता आपण टक्स द्यायचे. हे बघा आपण मार्किंग केलेली आहे टक्स साठी. हे बघा आता कमरपट्टी लावून घ्यायची पहिली. ही बघा मी कमरपट्टी लावून घेतली आहे. आता आपण आधी बटन लावून घेऊया. इथे तुम्हाला इथे लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावली तरी चालेल. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.